जय रामकृष्ण हरी. आम्ही आज खरं वांग बनवणार आहे. सासूमाची रेसिपी बघा. या खऱ्या वांग्यासाठी धने, तमालपत्र, दगडी फूल, दालचिनी, लवंग, शहाजिरी, लसूण, शेंगदाणे, खोबरं, कोथिंबीर असं साहित्य लागतं. ही वांगी स्वच्छ धुवून घेतली. त्याचे काटे काढू, देठ कापून घेऊ आणि वांगी चिरून घेऊ. आपण पाण्यात टाकायची, काळे पडून म्हणून पाण्यात ठेवायची. ही वांगी कापून स्वच्छ धुवून घेतल्यात. आता ही वांगी भरायची. लवंग, दालचिनी, सगळा मसाला, कच्च शेंगदाणा, खोबरं ही एकजीव करून घ्यायचं मिसळून. थोडं पाणी टाकायचं, मिश्रण करायचं. हळद टाकायची थोडी. मिश्रण असं करून घ्यायचं. वांग्यात भरायचं. मीठ टाकायचं चवीपुरतं. मी 1 चमचा टाकलाय. हे वांग्यात भरून घ्यायचं. गॅस चालू करायचा, कढई ठेवायची, तेल टाकायचं. तेल टाकून घेतलं. थोडी मोहरी टाकायची. लसूण टाकायचा थोडं. लसणाला लाल कलर आला की खोबरं टाकायचं. खोबरं टाकून घेतलं. सारखं हलवत राहायचं. करप द्यायचं नाही खाली. चांगलं खरपूस खरपूस खोबरं होऊ द्यायचं. गॅस फुल सोडायचा नाही, मध्यम ठेवायचं. फुल सोडला तर करपत, मध्यम असला तर चांगलं खरपूस भाजलं जातं. काही झालं खरपूस भाजून खोबरं. मसाला पुडी टाकते. आता वांगी टाकून घेऊया. खऱ्या वांग्या शिजत आलेला आहे. खऱ्या वांग्यासोबत आज आम्ही ज्वारीच्या भाकरीचा बेत केला आहे. आमच्या सासूबाईच्या हातचं खरं वांग खूप मस्त होत आहे, म्हणून आज आम्ही त्यांच्या हातचं खरं वांग बनवलेलं आहे. आणि त्याच्यासोबत ही ज्वारीची भाकरी. हे बघा, इथं ज्वारीची भाकरी चालू आहे बनवायला. वांग, ज्वारीची भाकरी, गरम गरम भात, लिंबाचं लोणचं. कशी वाटली आजची रेसिपी? आवडली तर लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी.